पण त्या बदलापूरमध्ये झालेल्या जी घटना आहे ही दुर्दैवी आहे, अतिशय दुःखद आहे, वेदना देणारी आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तात्काळ आरोपीला अटक झाली, फास्ट ट्रॅकवर केस चालू झाली, त्याच्यावर चालू होईल, सरकारी विशेष वकील नेमला जाईल, SIT स्थापन केली आहे, त्या संस्था चालकांवर कारवाई केली आहे, पोलीस त्याच्यामध्ये काही लोकांनी हलगर्जीपणा केला त्यांना सस्पेंड केलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो सरकार पूर्णपणे त्या आरोपीला फाशीची सजा दिली पाहिजे ही मागणी कोर्टाकडे करणार. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, परंतु त्यापेक्षा दुर्दैव दुसरं मोठं की विरोधक जे आहेत त्याचं राजकारण करू लागले, त्याचं राजकारण करून आंदोलन पेटवू लागले. रेल्वे रास्ता रोको केलं, 7-8 तास रेल्वे रोको. माझ्या बहिणींनो, आपल्याला मी सांगू इच्छितोय, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ताबडतोब आंदोलनकर्त्यांकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बॅनर कसे आले. लगेच त्याच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नको, आम्हाला सुरक्षा पाहिजे. अरे, सुरक्षा देण्याची जबाबदारी पण आमची आहे. आणि म्हणून हे सगळं जे काय पोलिसांच्या माध्यमातून ज्या काही माहिती समोर येते, हे अशा प्रकारचं राजकारण तुम्ही करू नका. अशा प्रकारच्या राजकारणामुळे या महाराष्ट्रातलं वातावरण खराब होईल, दूषित होईल. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे, आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये जे कोणी नराधम अशा प्रकारचं माझ्या बहिणीशी मुलींशी अब्रूशी खेळण्याचा प्रयत्न करेल तर त्याला कठोर शासन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य आहे.